मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रसम राईस. त्याच्यासाठी चिंच भिजवली आहे, सांबार मसाला घेतलेला आहे आपण, लाल तिखट, कांदा, टमॅटो, मिरची, लसूण आणि तुरीची डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे आणि हळद मीठ घेतलेलं आहे इथे आणि थोडासा घरचा लाल तिखट. तेल तापले, याच्यात आधी आपण टाकूया राई चांगली कडकड झाली की मग याच्यात आपण टाकूया जिरे. राई आपली छान अशी मस्त कडकड झालेली आहे. आता याच्यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि आता टाकूया लसूण, मिरची, जास्त असं फ्राय नाही करायचं आपल्याला लाल. थोडा लसूण आपला भाजला गेला की मग कांदा टाकायचा आहे. खायला इतकं चवीला छान लागतं नाही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशी चव आहे रसम राईसची. कधी कंटाळा आला असेल किंवा काय हलकं फुलकं खायचं असेल तर आपण नेहमी खिचडी बनवतो, कधी रसम राईस पण ट्राय करून बघा. आपण याच्यात टोमॅटो टाकूया. कांदा टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा आहे. थोडंसं आपला कांदा टमॅटो सॉफ्ट झाला की मग आपण याच्यात काढून ठेवलेले सगळे मसाले टाकूया आणि थोडं हलवून घेऊया. आता मसाले आपले परतले, याच्यात आपण आता टाकूया डाळ तांदूळ जो धुवून ठेवला होता आपण तो. सगळे एकजीव करून घेऊया. मैत्रिणींना नक्की एकदा ट्राय करा तुम्ही पण. खूप छान असं लागते रसम राईस. आणि नेहमी आपण खिचडीला पाणी टाकतो ना, त्याच्यापेक्षा दुप्पट पाणी टाकायचं, कारण रसम राईस हे असं चिकट असा राईस असतो, मोकळा नसतो. आणि जेवढं हे म्हणजे पातळ होतं ना तेवढं याला चव छान लागते. चांगलं हलवून एकजीव करून घेऊया आणि साधारण 3 ते 4 इथे शिट्या घेऊन घ्यायच्या आहेत आपण कुकरच्या. तर आम्ही पाणी किती जास्त टाकले तुम्ही पाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. गार झाला आहे, याच्यात आपण चिंचेचं पाणी टाकूया आणि छान व्यवस्थित असं हलवून घेऊया. चिंचेचं पाणी पूर्ण राईसला लागलं पाहिजे. ते बघा मैत्रिणींनी, मी एवढं पाणी टाकून पण त्याची रसम राईस किती छान असं झालेलं आहे. मस्त अशी चव लागते. इथे नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आणि रसम राईस आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.